मृत अक्षय शिंदेच्या वडिलांनी न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आणि या याचिकेवरती हायकोर्टात युक्तिवाद सुरू आहे। या युक्तिवादादरम्यान कोर्टानं मोठे ताशेरे ओढलेत। घटनेच्या वेळी त्या गाडीत 4 पोलीस अधिकारी होते जे पूर्णपणे प्रशिक्षित होते। त्यातला एक एन्काउंटर केलेला पारंगत अधिकारी होता। या सगळ्यांवर आरोपी वरचढ ठरवून पिस्तूल हिसकावू शकतो का हे समजणं थोडं कठीण वाटतंय असं हायकोर्टानं म्हटलं। आणि एन्काउंटरची व्याख्या वेगळी आहे। हा एन्काउंटर कसा काय असू शकतो असा थेट सवाल यात कोर्टानं केलाय। तर अक्षय शिंदेला पोलिसांच्या ताब्यातून जेव्हा नेलं जात होतं आणि ज्यावेळी अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला यानंतर अक्षयच्या वडिलांनी न्यायालयामध्ये जी याचिका केली त्यावरती हायकोर्टात सध्या युक्तिवाद सुरू आहे। आणि या युक्तिवादादरम्यान कोर्टानं मोठे ताशेरे ओढलेत की घटनेच्या वेळी त्या गाडीमध्ये 4 पोलीस अधिकारी होते आणि जे पूर्णपणे प्रशिक्षित होते आणि त्यातला एक एन्काउंटर स्पेशालिस्ट असताना या सगळ्यावरती वरचढ ठरवून आरोपी पिस्तूल हिसकावू शकतो का असे प्रश्न कोर्टानं उपस्थित केलेत। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी कृष्णा आवटी आहेत आपल्यासोबत। कृष्णा, काय युक्तिवाद हायकोर्टात झालाय? नक्कीच पाहायला गेलं तर जो आपले अक्षय शिंदे यांच्या वडिलांचे जे वकील आहेत यांच्याकडून देखील विचारणा करून त्यांची जी सुनावणी आहे ती पार पडल्यानंतर दुसरीकडे जे कोर्टाने आहे जे सरकारी वकील यांच्यावरती ताशेरे ओढलेले आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर जे सरकारी वकील आहे यांच्यावरती प्रश्नांचा भडीमार देताना आपल्याला पाहायला मिळत आहे की एखादी अनट्रेंड व्यक्ती ही कशी काय बंदूक हिसकावू शकते किंवा कशा प्रकारे ही अनट्रेंड व्यक्ती कशा प्रकारे बंदुकीचा वापर करू शकते हे सर्व गोष्टींवरती असेल किंवा ती पिस्तूल हिसकावून घेणे किंवा जे अधिकारी पोलीस अधिकारी असतील हे ट्रेंड असून देखीलही त्यांच्याकडून कशी काय हिसकावून घेतात ह्याकडे देखील कोर्टाने ताशेरे ओढलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। बरोबर आहे, मात्र त्यावेळी नेमकं काय घडलं होतं आणि या संदर्भात जी याचिका अक्षय शिंदेच्या वडिलांनी केली त्यावरती सध्या हायकोर्टात सुनावणी आहे। किती वाजता सुनावणी सुरू झाली आहे आणि आतापर्यंतचे हायकोर्टातले काय अपडेट्स? 1 तासांपूर्वी जी कोर्टाची आहे सुरुवात आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर ज्या एन्काउंटर झाला त्याच्या आधीच दुपारी म्हणजे 3 ते 3:30 दरम्यान अक्षय शिंदे यांचे कुटुंबीय त्याच्यासोबत बोलत असताना त्यांच्यासोबत भेट घेतली तेव्हा अक्षय शिंदे हा कोणताही त्रास किंवा कशाही प्रकारे त्याला त्रास होत नव्हता आणि त्याचा लवकरात लवकर जामीन होऊ शकतो अशी देखील त्याने विचारणा केली होती। त्यानंतर त्याने त्यांच्या वडिलांकडून असेल किंवा 500 रुपये देखील मागणी केली होती। आणि खरं तर ज्या व्यक्तीला खरं तर मोठ्या व्यक्तीला वाचवण्यासाठी माझा मृत्यू खून केला जातो अशा प्रकारे देखील वकिलांचे आहेत अक्षय शिंदे यांच्या वडिलांचे वकील आहेत त्यांच्याकडून देखील सांगण्यात येत आहे। बरं, त्यामुळे आता अक्षय शिंदेचा एन्काउंटर होता का असाच एक प्रश्न आता उपस्थित झालेला आहे। कोर्टानंच म्हटलंय की इतके एक्सपर्ट पोलीस 4 जण त्याच्यासोबत असताना त्याच्याकडून या चौघांकडून तो पिस्तूल हिसकावून घेऊ शकतो का असे जे काही प्रश्न उपस्थित केलेत आणि त्यामुळे खरंच हे सगळे प्रश्न देखील विचार करायला लावण्यासारखे आहेत, त्याबद्दल काय? खरं तर आरोपीने अचानक अधिकाऱ्यांकडून बंदूक कशी काय खोचली आणि खेचले आणि पिस्तूल मधील 3 राऊंड फायर केले कसे काय याकडे देखील कोर्ट जे आहे जे सरकारी वकिलांकडून विचारणा करत असल्यास आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि यावरती वरचढ जे IPS अधिकारी आहेत जे ट्रेंड असतात त्यांच्याकडून कसे काय हिसकावू घेऊ शकतो हे समजणं देखील हायकोर्टाला कठीण जात आहे। बरोबर, आता अक्षय शिंदेच्या आई वडिलांचं काय म्हणणं आहे? अक्षय शिंदे यांच्या आई वडिलांचं असे म्हणणे आहे की आमच्या मुलाची कुठेतरी येत्या काळात निवडणुका देखील आहेत त्या सर्व गोष्टींकडे पाहता कुठेतरी राजकारण केलं जाते आणि आमच्या मुलाचा राजकारणापायी आमच्या मुलाचा मृत्यू झाला असं देखील त्यांचं म्हणणं आहे। बरं, अक्षय शिंदे सोबत त्या दिवशी गाडीमध्ये जे कोणी पोलीस होते त्यांनी काय म्हणणं मांडलंय? त्यांनी पाहायला गेलं तर जे सरकारी वकील आहेत त्यांच्याकडून देखील सरकारी वकील जे आहेत त्यांच्याकडून देखील त्यांची बाजू मांडण्यात आलेली आहे की अक्षय शिंदे याने आमच्याकडून बंदूक हिसकावून घेऊन 3 राऊंड फायर केले आणि त्याच्यानंतर त्यांनी स्वतःच्या स्वबचावासाठी त्यांनी अक्षय शिंदेवरती गोळीबार केल्याचं पाहायला मिळत आहे। बरं, हायकोर्टातली ही सुनावणी आणखी किती वेळ चालेल आणि त्यानंतर पुढे काय? त्यानंतर अजूनही हायकोर्टातली ही सुनावणी अजूनही 1 तास सुरू असल्याचे आपल्याला पाहायला मिळतं। सध्या
जे आहे अक्षय शिंदे यांच्या वडिलांचे जे वकील आहेत त्यांची जी सुनावणी आहे ती पूर्ण पार पडलेली आहे आणि आता सध्या सरकारी वकील जे आहेत आपली बाजू मांडताना आपल्याला पाहायला मिळत आहे. बरं कृष्णा, ज्यावेळी ही सगळी घटना, हा संपूर्ण प्रकार घडला, तो घटनाक्रम नेमका काय होता, कसा होता? कृष्णा, आवाज येतोय? संपर्क तुटलाय कदाचित. मात्र सध्या हायकोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे. अक्षय शिंदेच्या एन्काउंटर संदर्भात त्याच्या आई वडिलांनी कोर्टामध्ये याचिका दाखल केली आणि यावरती कोर्टानं काही आपलं म्हणणं, मुद्दे मांडलेले आहेत. हायकोर्टानं पोलिसांनाच सवाल केलाय की 4 पोलीस त्याच्या सोबत असताना आणि ते देखील त्यातला एक एन्काउंटर स्पेशालिस्ट असताना अक्षय शिंदे हा आरोपी त्यांच्याकडून बंदूक कसा काय हिसकावून घेऊ शकतो, हे शक्य आहे का, असा सवाल कोर्टाकडूनच उपस्थित करण्यात आलाय. युक्तिवादादरम्यान कोर्टानं ओढलेले हे मोठे ताशेरे म्हणावे लागतील. घटनेच्या वेळी गाडीमध्ये 4 पोलीस अधिकारी होते, पूर्णपणे प्रशिक्षित होते आणि या सगळ्यांवरती वरचढ ठरवून आरोपी पिस्तूल हिसकावून घेऊ शकतो का, हे समजणं थोडं कठीण वाटतंय, असं हायकोर्टानं म्हटलं. एन्काउंटरची ही व्याख्या वेगळी आहे, हा एन्काउंटर कसा काय असू शकतो, असा थेट सवालच कोर्टानं केलाय. अधिक माहितीसाठी आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी कृष्णा आवटी आहेत. कृष्णा, ज्यावेळी हा सगळा प्रकार घडला त्यावेळेचा घटनाक्रम नेमका काय होता? नक्की जेव्हा अक्षय शिंदे याला जेव्हा कोर्टात जेव्हा हाजीर करण्यात येणार जेव्हा अक्षय शिंदे याला पोलिसांकडून नेण्यात येत होतं तेव्हा व्हॅनमध्ये पाहताना अक्षय शिंदे याने IPS पोलीस अधिकारी यांच्याकडून कमरेतून बंदूक हिसकावून घेऊन त्यांच्यावरती देखील म्हणजे फायर करण्याचा प्रयत्न केला. त्याच बचावासाठी पोलीस अधिकारी जे आहेत यांनी देखील स्वबचावासाठी त्यांनी अक्षय शिंदेवरती 3 गोळ्या फायर केल्याचं पाहायला मिळतं. तर एक जी गोळी आहे ती छातीवरती लागली असेल, दुसरी असेल ती जी डोळ्याच्या खाली गालावरती लागून ती मेंदूतून बाहेर पडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि खरं तर जे ही सर्व गोष्टी एन्काउंटर जो करण्यात आलेला आहे, खरं तर कोर्टाने देखील याकडे पाहताना म्हटलेलं की हा एन्काउंटर कसा काय असू शकतो, हे एन्काउंटरची व्याख्या ही वेगळी असते. नेहमी हा एन्काउंटर याला म्हणता येणार नाही असं देखील कोर्टाने म्हटलेलं आहे. बिलकुल. आणि हायकोर्टामध्ये सुनावणी सध्या सुरू आहे आणि याच दरम्यान कोर्टानं उपस्थित केलेले काही सवाल आहेत. या सगळ्या संपूर्ण प्रकरणाला एन्काउंटर कसं काय म्हणू शकतो, एन्काउंटरची व्याख्या ही वेगळी आहे, असाच सवाल हायकोर्टानं पोलिसांना विचारलाय. आता डोक्यामध्ये गोळी का मारली, असा देखील एक प्रश्न कोर्टानं उपस्थित केलाय. त्याबद्दल काय नेमका या मागचा उद्देश आहे कोर्टाचा, हा प्रश्न विचारण्याचा, कुठे कुठे गोळ्या लागल्या? कृष्णा, नक्कीच कोर्टाने ज्या प्रकारे कोर्ट म्हणत आहे की जी एन्काउंटरची जी व्याख्या वेगळी असते त्या प्रकारे तुम्ही स्वबचावासाठी तुम्ही एक्झॅक्टली डोक्यात कशी काय गोळी मारू शकता किंवा कशा प्रकारे तुम्ही हा गोळीबार करू शकता किंवा जो अक्षय शिंदे जो मृत आहे तो एक ट्रेन नसून तुम्ही त्याला कसं काय कंट्रोल किंवा कशा प्रकारे तुम्ही मॅनेज नाही करू शकला, अशा प्रकारे देखील कोर्टाने जे आहे सरकारी वकील यांना प्रश्न उपस्थित केलेला आहे. आणि पाहायला गेलं तर एखादी ट्रेंड जी व्यक्ती असते किंवा एखादी अक्षय हा ट्रेंड नव्हता असं देखील कोर्टाचं म्हणणं आहे. आणि या घटनेच्या वेळी एक गाडीत 4 पोलीस अधिकारी जेव्हा होते जे पूर्णपणे प्रशिक्षित होते, त्यातला एन्काउंटर कसा काय हा एन्काउंटर केला जातो. कृष्णा, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद. तर सामान्य माणूस गोळी चालवू शकतो का, असा देखील सवाल कोर्टानं उपस्थित केलाय. आणि ही सुनावणी पूर्ण झाल्याच्या नंतर आपल्याला नेमकं कळेल की कोर्टानं पोलिसांवरतीच काय ताशेरे ओढलेत आणि काय आज हायकोर्टामध्ये या सुनावणी दरम्यान झालंय ते. तर ज्यावेळेला अक्षय शिंदेच्या आईवडिलांकडून कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली त्याच्यावरती सध्या हायकोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे. अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला असं जे सांगितलं जात होतं त्यावरतीच आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत कोर्टाकडून सुद्धा. अक्षय शिंदे मृत्यू प्रकरणी या मृत्यूला एन्काउंटर असं म्हणू शकतो का, असं कोर्टानं विचारलेलं आहे. एन्काउंटरची व्याख्या ही वेगळी आहे. आरोपीला काबू करायला हवं होतं सोबत असलेल्या पोलिसांनी आणि सामान्य माणूस अशी गोळी चालवू शकत नाही असं देखील कोर्टाचं म्हणणं पडलंय. डोक्यामध्ये गोळी का मारली अक्षय शिंदेनं, असा देखील प्रश्न उपस्थित केलाय हायकोर्टानं पोलिसांना. याला एन्काउंटर म्हणायचं का, इथपासून सुरुवात. सोबत 4 पोलीस अधिकारी असताना या सगळ्यांना वरचढ ठरवून आरोपी अक्षय शिंदे त्यांच्याकडून पिस्तूल हिसकावून घेऊन स्वतःवरती गोळ्या झाडू शकतो का,
अक्षयच्या वडिलांनी न्यायालयामध्ये जी याचिका दाखल केली त्या याचिकेवरती हायकोर्टात सध्या युक्तिवाद सुरू आहे गेल्या 1 तासापासून. आणि या युक्तिवादादरम्यान कोर्टानंच पोलिसांवरती मोठे ताशेरे ओढलेत. घटनेच्या वेळी त्या गाडीमध्ये 4 पोलीस अधिकारी जे होते ते पूर्णपणे प्रशिक्षित होते. त्यातला एक एन्काउंटर केलेला पारंगत अधिकारी देखील होता. आणि या सगळ्यांवरती वरचढ ठरवून पिस्तूल हिसकावू शकतो का आरोपी हे समजणं थोडं कठीण वाटतंय असं हायकोर्टाचं म्हणणं आहे. आणि एन्काउंटरची व्याख्या ही वेगळी आहे. हा एन्काउंटर कसा काय असू शकतो असा थेट सवाल कोर्टानं उपस्थित केलेला आहे. याच संदर्भात आपण अधिक बोलूयात. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत आत्ता फोन लाईनवरती आहेत. ताई, आत्ता अक्षय शिंदेच्या पालकांनी जे काही हायकोर्टात याचिका दाखल केली त्यावरती सुनावणी सुरू आहे. हायकोर्टानं काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत, त्याबद्दल काय वाटतंय? हा एन्काउंटर कसा काय असू शकतो? मी काल माझ्या पत्रकार परिषदेतही म्हटलं होतं की अक्षय शिंदे हा कुणी समाज सुधारक नाही. त्याला शिक्षा होणारच आणि व्हायलाच हवी आणि त्याला देहांत फाशीच व्हायला हवी होती. परंतु ज्या पद्धतीने कायद्याची प्रोसेस बायपास केली ती अत्यंत चुकीची आहे. राज्यघटनेच्या अनुच्छेद 141 नुसार एन्काउंटरच्या संबंधाने काही नियम सांगितले आहेत. एन्काउंटर 2 प्रकारे होतो. एक, आरोपी पळून जात असेल तर, दुसरं आरोपी जर पोलिसांवर आक्रमण करत असेल तर. परंतु प्राप्त परिस्थितीमध्ये 1.5 फुटाचं जिकडे अंतर आहे आणि आरोपीच्या तोंडावर कपडा आहे, दोन्ही हातामध्ये बेड्या आहेत, अशा परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीचा बनाव केला जातो तो बनाव पुरेसा पटणारा नाही. आणि आमचा आक्षेप का बरं आहे? तर आक्षेप यासाठी आहे की संस्थाचालक आपटे अजून फरार आहेत. यातल्या अजून खूप कड्या आहेत की ज्या कड्या बाहेर येणं बाकी आहे. अक्षय शिंदेला संपवून त्या सगळ्या कड्या दाबण्याचा जो प्रयत्न केला जातोय हा अत्यंत अश्लाघ्य आहे. त्यामुळे माननीय न्यायालयाने नोंदवलेली जी निरीक्षणं आहेत ती फार योग्य निरीक्षणं आहेत. बरं, मात्र तुमच्या मते अक्षय शिंदे व्यतिरिक्त यामध्ये कोणाकोणाची आणखी कसून चौकशी व्हायला हवी? अक्षय शिंदेच्या व्यतिरिक्त अजूनही आपटे का सापडला नाही? घाटकोपरच्या होर्डिंग प्रकरणातला भावेश भिंडे याला महाराष्ट्राच्या बाहेरून आपण उचलून आणला की नाही? तो तर केवढा मोठा बिझनेसमन, गुन्हेगारी वृत्तीचा वगैरे. आपटे असा का सापडत नाही? आपटेला काय म्हणजे आसमान खा गया की धरती निघल गई, झालंय काय नेमकं? त्या आपटेला उचलून आणणं गरजेचं आहे. कालची केतन तिरोडकरने दाखल केलेली याचिका या दृष्टीने महत्वाची आहे की या शाळेमध्ये चाइल्ड पोर्नोग्राफी होत होती आणि या शाळेत मानवी तस्करीचे आरोप त्यांनी ठेवलेले आहेत आणि तशी कोर्टाला याचिका त्यांनी दाखल केलेली आहे. ह्या गोष्टी नाकारून चालत नाही, याला दुर्लक्षित करता येत नाही. त्यामुळे अक्षय शिंदेच्या साठी आपण का विचार करतोय? कारण त्याच्या मरण्याने ह्या सगळ्या कड्या दाबल्या जात आहेत. बरं, आणि जो काही प्रकार त्यावेळी घडला, अक्षयला पोलीस घेऊन जात असताना त्याच्यावरती प्रश्न काय उपस्थित केलेत जे तुम्ही काल उपस्थित केलेत त्याच्याही आणखी सामान्य माणूस अशी गोळी चालवू शकतो का? किंवा अशा वेळेला एका आरोपीला 4 पोलीस त्यांनी काबू करायला हवं होतं, किंवा गोळ्या ज्या पद्धतीनं मारल्या गेल्या आहेत तसं एखादा व्यक्ती 3 पोलिसां 4 पोलिसांकडनं पिस्तूल हिसकावून घेऊ शकतो का? असे हे जे काही प्रश्न आहेत त्याबद्दल. रिटायर्ड पोलीस ऑफिसर शिरीष इनामदारजी यांनी काल एका वाहिनीला बोलताना अत्यंत विस्तृतपणे ती माहिती दिली. माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी सुरेश खोपडेजी यांनी सुद्धा माहिती देताना सांगितलं की या एन्काउंटरच्या संबंधाने पोलिसांनी जो बनाव केलेला आहे तो अजिबात पटण्यासारखा नाही. क्रमांक 1. क्रमांक 2 असं की एवढे सगळे पोलीस असताना ज्या आरोपीला पोलिसांनीच गतिमंद ठरवलेला आहे तो गतिमंद आरोपी इतक्या चपळाईने वागू शकतो का? त्याला 9mm ची पिस्टल जी सर्रासपणे पोलीस वापरतात, ज्याला सोफिस्टिकेटेड वेपन म्हटलं जातं, हे सोफिस्टिकेटेड वेपन बाजारात कुठेही खरेदी विक्रीला नाही. म्हणजेच या सोफिस्टिकेटेड वेपनची प्रशिक्षण चालवण्याचं कुठे उपलब्ध असण्याचं काही कारण नाहीये. अशा परिस्थितीमध्ये हे वेपन कसं काय त्या माणसाला त्याचा लॉक काढता येऊ शकतो? हे असे अनेक प्रश्न तिथे उपस्थित केलेत. हे मी एकटीने नाही, हे सुरेश खोपडेजींनी उपस्थित केलेत, शिरीष इनामदारजींनी उपस्थित केलेत आणि त्यांनी म्हटलंय, हे कोट करा प्लीज, की हा स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम आहे की काय, अशी परिस्थिती आहे. कारण तुम्ही सत्य दाबण्याचा प्रयत्न करताय आणि सत्य बाहेर आलं पाहिजे. बरं सुषमाताई, महाराष्ट्रामध्ये पोस्टर तर लागले, तुम्ही बघितले असेल मुख्यमंत्र्यांचे आणि गृहमंत्र्यांचे, की बदलापूर आलिया म्हणून.
जर ताई एका एन्काउंटरमध्ये आणि एका बलात्कारामध्ये तुम्ही जो एक एन्काउंटर केलाय, म्हणजे मी मागेही म्हटलं होतं की या सरकारला जसं आंदोलन हाताळता येतं तसं प्रकरण हाताळता येत नाही. तुम्ही या केसमध्ये न्याय केलेला नाहीये. तुम्ही मेन आरोपी अजूनही पकडलेले नाहीयेत. पण तरी सुद्धा जर तुम्हाला पोस्टर लावायचे आणि याचं क्रेडिट घ्यायचं असेल, तर मग महाराष्ट्रातले जे आतापर्यंतचे घडलेले गुन्हे आहेत, जे दिवसागणिक 5 ते 10 घटना घडत आहेत, त्या सगळ्यांचं पाप, त्याची जबाबदारी तुम्ही घेणार आहात का? तीही जबाबदारी घ्यावी लागेल. मग कोयता गँगने पोलिसांवर उगारलेला कोयता असेल, वसई विरारमध्ये भर रस्त्यात तरुणीची झालेली हत्या असेल, उरण पनवेल मधल्या हत्या असतील, किंवा उदगीर मधला मुलीवरचा बलात्कार असेल, माजलगाव मध्ये शाळकरी पोरीवर झालेला बलात्कार असेल, त्याच बदलापूरमध्ये दुसऱ्या दिवशी अजून एक मुलगी गायब झाली, ते बलात्काराचं प्रकरण असेल, किंवा बीड मध्ये एका मुलीचा बलात्कार होत असताना तिची बहीण बघत उभी राहते भेदरले, ह्या सगळ्या घटनांची जबाबदारी मग देवेंद्रजींनी घ्यावी लागेल. ही पण जबाबदारी स्वीकारावी लागेल. जर तुम्ही क्रेडिट घेताय तर तुम्हाला जबाबदारी सुद्धा घ्यावीच लागेल. बरोबर. म्हणजे इथे फक्त अक्षयचा मृत्यू होऊन इथे हे प्रकरण संपत नाही. अगदी जी. सुषमाताई, खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात या विषयावर, त्याबद्दल. तर आज या सुनावणी दरम्यान कोर्टामध्ये नेमकं काय काय घडलंय त्यावरती आपण एक नजर टाकूयात. मोठ्या व्यक्तीला वाचवण्यासाठी एन्काउंटर, असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं. अक्षयची पिस्तूल हिसकावण्याची हिंमतच नव्हती, असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं हायकोर्टातलं. निवडणुकीमुळे राजकीय फायद्याचा संशय याचिकाकर्त्यांनी इथे व्यक्त केला. देवाचा न्याय अशा पोस्ट सोशल मीडियामध्ये फिरतायत या प्रकारानंतर, आणि अशा पोस्ट न्याय व्यवस्थेसाठी घातक आहेत, असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं हायकोर्टातलं. आणि अशाच घटनांमुळे चुकीचा पायंडा पडतो. आरोपीच्या पत्नीनं बोईसर इथे दिलेल्या तक्रारीनुसार तिथे गुन्हा नोंदवला गेला.